मूक नाईकच्या माध्यमातून उद्या सकाळी शहराच्या काही भागामध्ये नगर परिषद मार्फत होत असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा पिण्यालायक आहे का, त्यामधील घाण जंतू याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे। तरी याची सत्यता पाहण्यासाठी प्रत्येक स्थळी हजर राहून सहभाग नोंदवा, जेणेकरून आपणास ही लक्षात येईल की मागील अनेक वर्षापासून नगर परिषद आपणास कसे स्लो पॉइझन देत आहे। मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालिकेतील हा पुढील टप्पा। दर्शकांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वतःच्या मालकीचे अनेक व्यापारी संकुल उभे केले आणि ते भाडे तत्वावर व्यापाऱ्यांना दिलेही, परंतु याच व्यापारी संकुलातील शौचालय आणि पायऱ्या चोरीला गेल्या का गायब झाल्या असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे। समितीच्या मालकीचे स्वर्गीय सुधाकरराव नाईक व्यापारी संकुलामध्ये दोन्ही बाजूला शौचालय आणि पायऱ्या अस्तित्वात होत्या असे जाणकारांकडून समजले, परंतु सद्यस्थितीत ते शौचालय आणि पायऱ्या कुठे गायब झाल्या याचा शोध सध्या सुरू आहे। दर्शकांनो, आपणास माहीतच असेल की मागील अनेक वर्षापासून काही सामाजिक कार्यकर्ते मूत्रिघरासाठी संघर्ष करत आहेत, परंतु अनेक ठिकाणी मूत्रिघर चोरीला गेल्या, गायब झाल्याच्या घटना आपणास पाहावयास मिळाल्या। कोणतेही कॉम्प्लेक्स बांधकाम परवानगीमध्ये शौचालय, पार्किंग सारख्या विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे नमूद असते, परंतु दिग्रजच्या एकाही कॉम्प्लेक्स मध्ये अशा सुविधा आपणास पाहावयास मिळत नाही। त्यामुळेच महिला, वयोवृद्ध, शाळकरी विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना शौचालयाच्या अभावामुळे नाहक त्रासांना सामोरे जावे लागत आहे। आता या ठिकाणी प्रश्न उभा होतो की अशा कॉम्प्लेक्सवर कार्यवाही करायची कोणी, कारण सत्ताधारी आणि विरोधकांच्या मर्जीतील लोकांचेच कॉम्प्लेक्स आहेत आणि सत्ताही त्यांचीच, मग कार्यवाही कोणी आणि कोणावर करायची। दर्शकांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलामधील शौचालय तर गायब झालेच, परंतु समितीने पैसे द्या आणि शौचालय वापरा असा नवीन व्यवसाय सुरू केला। त्यामुळे सामान्य नागरिकावर त्याचा भुर्दंड तर पडतच आहे, यावर कार्यवाही होईल का? गायब झालेले शौचालय आणि पायऱ्या सापडतील का? असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर यावेळी उभे होत आहेत। दर्शकांनो, यावर एक मार्ग निघू शकतो, तो म्हणजे कायदेशीर कार्यवाहीला पर्याय म्हणून जर नगरपालिकेने सर्व कॉम्प्लेक्स मालकांना शौचालयाची व्यवस्था करून द्या असे आदेशित केले तर अनेक वर्षापासून मूत्रिघरासारख्या प्रश्नांना नक्कीच या ठिकाणी मार्ग सापडेल आणि शौचालयाअभावी त्रस्त झालेले नागरिक निश्चिंत होतील। असो, अशाच बातम्या, समस्या आपल्यासोबत मूक नाईकच्या माध्यमातून मांडण्यात येतील। उद्याला मात्र पालिकेच्या पाण्यासंदर्भातला भांडाफोड कार्यक्रम पाहायला विसरू नका। धन्यवाद।